नमस्कार. आजच्या या विशेष सादरीकरणात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाचं विश्लेषण करणार आहोत. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेत आणि विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एक खूप मोठा प्रशासकीय बदल घडणार आहे. बघा, आपल्या सर्वांच्या परिचयाच्या अंगणवाड्या आता थेट झेडपी शाळांना जोडल्या जाणार आहेत. पण हा एवढा मोठा निर्णय अचानक का बरं घेण्यात आला आणि याचे नेमके काय परिणाम होतील? चला तर मग हे सगळं आज अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सर्वात पहिला आणि एकदम साहजिक प्रश्न आपल्याला पडतो तो म्हणजे अंगणवाड्या अचानक झेडपी शाळांमध्ये का बरं स्थलांतरित होत आहेत? आता हे बघा, हे फक्त एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत जाण्यापुरतं मर्यादित नाहीये बरं का. हा एक प्रचंड मोठा शैक्षणिक बदल आहे. ह्या एका निर्णयामागे राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा एक अतिशय व्यापक दृष्टिकोन दडलेला आहे. त्याचे परिणाम नक्कीच दूरगामी असणार आहेत. यामागे नक्की कोणती कारणे आहेत हे आता आपण टप्प्याटप्प्याने उलगडून बघूया. या सगळ्या मोठ्या बदलाचं मूळ खरं तर कुठे दडलंय माहितीये? ते दडलंय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये, म्हणजेच आपली नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. हे धोरण आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेलाच एका नव्या दिशेने घेऊन चाललंय. आणि अंगणवाड्यांचे हे जे स्थलांतर आहे ना, तो ह्याच मोठ्या धोरणाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. शिक्षण क्षेत्रात अगदी मुळापासून बदल घडवून आणण्यासाठी हे धोरण खूपच बारकाईने आणि विचारपूर्वक आखण्यात आले. आता ह्या नव्या धोरणातली सर्वात रंजक आणि महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे या 3 ते 8 वर्षे या वयोगटावर खूप जास्त लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या वयातल्या मुलांचा शैक्षणिक पाया भक्कम करणं हेच या धोरणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. कारण बघा, हे तर आपल्यालाही माहिती आहे की जर पायाच मजबूत असेल तरच त्यावर उभी राहणारी भविष्यातली शिक्षणाची इमारत भक्कम आणि स्थिर राहील, बरोबर? मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ही सुरुवातीची काही वर्षे खरोखरच अत्यंत महत्त्वाची मानली जातात. ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे ना, ती 2 टप्प्यांची एक अखंड साखळी असणार आहे. म्हणजे कसं? तर पहिली पायरी म्हणजे बालवाडी आणि अंगणवाडीतलं प्रारंभिक शिक्षण आणि दुसरी पायरी म्हणजे प्राथमिक शिक्षणाशी त्याचं थेट एकीकरण. शासनाचा हा असा एक धोरणात्मक निर्णय आहे ज्यामुळे लहान मुलांना अंगणवाडीतून थेट प्राथमिक शाळेत प्रवेश घेताना मध्ये कोणताही खंड पडणार नाहीये. म्हणजे बघा, ही एक अतिशय सुसंगत, सलग आणि सोपी शिक्षण प्रक्रिया तयार करण्याचा एक उत्तम प्रयत्न आहे. पण आता इथे एक गोम आहे. कागदावर अतिशय उत्तम वाटणारं हे धोरण प्रत्यक्षात जमिनीवर राबवणं खरंच इतकं सोपं आहे का? नक्कीच नाही. इथेच एका खूप मोठ्या आव्हानाची सुरुवात होते. राज्याच्या पातळीवर जेव्हा आपण या प्रारंभिक शिक्षणाचा विचार करतो तेव्हा या व्यवस्थेची व्याप्ती प्रचंड मोठी आहे हे आपल्या लक्षात येतं. कोणतंही नवीन धोरण राबवताना लॉजिस्टिक म्हणजेच पायाभूत सुविधांचे एक मोठं आव्हान समोर उभं असतंच. आणि हे आव्हान काही फक्त कागदावरचं नाहीये, तर ते प्रत्यक्ष जमिनीवरचं आहे. आणि ही व्याप्ती नक्की किती मोठी आहे असा विचार करत असाल ना, तर ऐका, संपूर्ण राज्यभरात तब्बल 1,10,000हून अधिक अंगणवाड्या सध्या कार्यरत आहेत. हो, अगदी बरोबर ऐकलत, 1,10,000. आता थोडा विचार करा. आपल्या महाराष्ट्रातल्या गावांची संख्या साधारण 43,000च्या आसपास आहे. म्हणजे जर सरासरी काढली तर प्रत्येक गावामागे 2 पेक्षा जास्त अंगणवाड्या येतात. हा एकच आकडा सांगून जातो की हे जाळं किती विस्तीर्ण आहे. आणि त्यामुळेच एवढ्या मोठ्या बदलाची अंमलबजावणी करणं हे प्रशासनासाठी एक भलं मोठं आव्हान आहे. हे सगळं व्यवस्थित मार्गी लावण्यासाठी एका परिपूर्ण नियोजनाची नक्कीच आवश्यकता असते. आता सध्याचं वास्तव काय आहे ते बघूया. आजच्या घडीला अनेक अंगणवाड्या भाड्याच्या इमारतींमध्ये चालतात. तिथे अनेकदा सुविधा अपुऱ्या असतात. पिण्याचं पाणी किंवा स्वच्छतागृहांचा अभाव ही तर अनेक ठिकाणी खूपच सामान्य पण आव्हानात्मक परिस्थिती आहे. पण आता भविष्यात काय होईल? या नवीन नियोजनानुसार हे अंगणवाडीचे वर्ग थेट जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या अतिरिक्त किंवा रिकाम्या वर्गखोल्यांमध्ये भरवले जातील. म्हणजे बघा, भाड्याच्या आणि अपुऱ्या सुविधांच्या जागांकडून एका अत्यंत व्यावहारिक आणि सुबक अशा प्रशासकीय उपायाकडे होणारा हा प्रवास खरोखरच लक्षवेधी आहे, नाही का? चला, आता आपण या प्रशासकीय निर्णयाचे प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात काय परिणाम होणार आहेत त्याकडे वळूया. या धोरणाचे केवळ कागदावरच नाही तर प्रत्यक्ष तळागाळात कुटुंबांसाठी आणि विशेषतः ग्रामीण भागातले लोकांसाठी काय व्यावहारिक फायदे आहेत हे समजून घेणं तितकंच आवश्यक आहे. हा असा एक बदल आहे ज्याचे तरंग समाजाच्या अगदी तळापर्यंत पोहोचणार आहेत आणि ज्याचा खूप सकारात्मक परिणाम लोकांच्या दैनंदिन जीवनावर नक्कीच होणार आहे. या एकाच निर्णयाचे आपल्याला अनेक फायदे बघायला मिळतील. सर्वात पहिलं म्हणजे शाळांमधल्या रिकाम्या वर्गखोल्यांचा आता अत्यंत प्रभावीपणे वापर होणार आहे.
दुसरं महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना शाळेच्या वातावरणाची अगदी सुरुवातीपासूनच सवय होईल. त्यामुळे काय होईल तर त्यांचा आत्मविश्वास वाढायला खूप मोठी मदत मिळेल. अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा दोन्ही आता एकाच ठिकाणी असल्यामुळे शिक्षणातलं ते सातत्य टिकून राहील. आणि ह्या सगळ्यापेक्षाही मोठा आणि व्यावहारिक फायदा कोणाला होईल माहितीये? तर पालकांना. एकाच घरातल्या वेगवेगळ्या वयांच्या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी सोडण्यासाठी पालकांची जी रोजची धावपळ आणि प्रवास होतो ना, तो यामुळे लक्षणीयरित्या कमी होईल. या सगळ्याचा एकत्रित आणि अंतिम परिणाम जर एका वाक्यात सांगायचा झाला तर तो म्हणजे ग्रामीण शिक्षणाचं सक्षमीकरण आणि त्याला मिळणारी एक नवी दिशा. या संपूर्ण एकत्रीकरणाचा मूळ उद्देशच हा आहे की ग्रामीण भागातली शिक्षण व्यवस्था अधिक मजबूत आणि सक्षम व्हावी. तळागाळातल्या मुलांना दर्जेदार आणि सलग शिक्षण मिळण्यासाठी ही खरोखरच एक अत्यंत महत्त्वाची सुरुवात ठरणार आहे, जी येणाऱ्या पिढ्यानपिढ्यांचा पाया मजबूत करेल. तर जाता जाता हा एक प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे. प्रारंभिक आणि प्राथमिक शिक्षणाचं हे असं एकत्रीकरण भविष्यात ग्रामीण सक्षमीकरणाचं आणि पायाभूत सुविधांचं एक नवं मानक म्हणजेच स्टँडर्ड बनेल का? हा निर्णय केवळ आपल्या एका राज्यापुरता मर्यादित न राहता देशभरातल्या ग्रामीण शिक्षणासाठी आणि विकासासाठी एक आदर्श मॉडेल ठरू शकेल का, यावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.